मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला विचारले की फिट्स आणि त्यावर उपाय. साधारणतः हे सध्या मेडिकलशी रिलेटेड आहे, पण होईल तेवढं आपण योगा आणि हिलिंग काय टेक्निक्सनं हे देखील सांगू, जेणेकरून त्यांच्या याच्यात भर पडेल. पण जे मेडिकल आहे ते त्यांनी कंटिन्यू करावे. सो रात्री झोपताना फिट्स काय येतात, उपाय आणि योगा हिलिंग टेक्निक्स काय ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता आपले मुख्य मुद्दे जे आहेत ते रात्री झोपेत फिट्स येण्याचे कारण काय, मानसशास्त्र आणि वैद्यकीयरित्या किंवा वैद्यकीय उपाय, योग उपाय काय, आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय काय, मानवशास्त्रानुसार उपाय काय किंवा डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा, हिलिंग आणि अफर्मेशनने कशी मदत होते. सो हे आपले सगळे आजचे मुद्दे आहेत. तर आपण आता सुरुवात करू. रात्री झोपेत फिट्स येण्याचे कारण मानसशास्त्रीय आणि वैद्यकीय. मिरगी म्हणजेच मेंदूतील विजेच्या अनियमित हालचालीमुळे झोपेत फिट्स येतात. स्लीप पॅरालिसिस प्लस अनॅक्सेसिटी म्हणजेच झोपेच्या टप्प्यात अर्धवट जाग येणे, श्वास घुटमळणे, मेंदूला तणाव येतो. रिम बिहेवियर डिसऑर्डर, रिम झोपेत शरीर अनियमित हालचाली करतो. नसांवरील ताण, मेंदू नसा संबंधित विकृतीमुळे झोपेत फिट्स येतात. वैद्यकीय उपाय जर तुम्ही पाहिले तर EEG टेस्ट करून कारण शोधा. न्यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. झोपेआधी स्क्रीन टाळा. कॅफिन कम्प्लिटली टाळा. झोपेची ठराविक वेळ पाळा. झोपेआधी तणावमुक्त होण्यासाठी डीप ब्रिदिंग करा. यावर योगचा जो उपाय आहे, हे उपाय देखील तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच चालू करा. त्यामध्ये जर तुम्ही करत असाल आणि डॉक्टरांचा सल्ला असेल तर तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम, मेंदूला शांतता मिळते. भ्रामरी प्राणायाम, मेंदूतील तणाव कमी होतो. योग निद्रा झोपेची गुणवत्ता वाढवते. बालासन मज्जासंस्थेवरील परिणामकारक. शवासन डीप रिलॅक्सेशनसाठी उपयुक्त. हे जेवढे मी तुम्हाला जे सांगितले योगाचे, हे आधी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच तुम्ही करा. आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय जर पाहिला तर ब्राह्मी आणि शंखपुष्प सरबत मेंदू शांत ठेवतो. अश्वगंधा चूर्ण तणाव कमी करतो. गाईंचं तूप आणि दूध झोपेआधी घेतल्यास मेंदू शांत राहतो. नारळाच्या तेलाला डोक्याने लावणे म्हणजे न्यूरॉन्स सशक्त करतो. मानसशास्त्रानुसार जर उपाय पाहिले तुम्ही तर झोपेआधी झालेली चिंता, तणाव आणि दबाव फिट्सचे कारण बनू शकतो. CBT फायदेशीर ठरते. जर्नलिंग झोपण्यापूर्वी विचार लिहिणं, म्हणजे तुमच्या मनात जे काही विचार असतील जे तुम्ही समोर सांगू शकत नसाल तर तुम्ही ते एक मनमोकळेप्रमाणे एका कागदावर लिहा. दिवसातून 5 मिनिट तरी ध्यान करा. डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा, आठवड्यातून 2दा किंवा अधिक वेळा. झोपेत फिट्स येत असल्यास शरीर थरथरणं, श्वास रोखला जाणं, बेशुद्धी येणं लक्षात ठेवा. डॉक्टरांची तपासणी अत्यावश्यक आहे यामध्ये. आता मी तुम्हाला सांगणार आहे, डॉक्टरांची साथ घेता घेता जर तुम्ही हिलिंग आणि अफर्मेशन जर देत राहिला स्वतःला तर त्याने देखील आपल्या शरीरावर खूप सारे परिणाम करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये मन खंबीर राहणं गरजेचं असतं. तर मी तुम्हाला आता त्या गोष्टी एक एक सांगणार आहे. तर पहिला प्रकार आहे इमोशनल हिलिंग, म्हणजे मेंदूत साठलेली जी काही भीती आहे, जी काही दुःख आहे, जी काही चिंता आहे, ते न्यूरोलॉजिकली डिस्टर्बन्स तयार करू शकतात. त्यामुळे रेखी आहे, साऊंड थेरपी आहे आणि गायडेड हिलिंग मेडिटेशन यामधून मेंदू शांत होतात. म्हणजे जे काही रेखीचे प्रकार आहे, साऊंड थेरपी म्हणजे फ्रिक्वेन्सी वगैरे आहे, ह्या तुम्ही ऐकून देखील मेडिटेशन करताना ऐका, त्याच्यामुळे देखील मेंदूमध्ये शांतता वाटते. अफर्मेशन द्या, म्हणजे मेंदूला पॉझिटिव्ह कमांड द्या. नेहमी आपण पॉझिटिव्ह बोला आपल्या मेंदूबद्दल, की बाबा दररोज झोपण्याआधी हे शब्द मनात किंवा मोठ्याने म्हणावेत, जे मी तुम्हाला आता देणार. रात्री झोपेसाठी अफर्मेशन काय घेणार, माझा मेंदू शांत आहे आणि सुरक्षित आहे. मी दिवसभरातील ताण आता सोडून देतो. माझी झोप गाढ, गूढ आणि आरामदायक आहे. माझं शरीर आणि मन समतोल आहे. मी झोपताना पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर आहे. हे 5 वेळा, कमीत कमी 5 वेळा और 3 वेळा जरी म्हटले तरी देखील चालेल. आणि ते देखील श्वास खोल घेण्याचा सराव करा. हिलिंग टेक्निक ज्या उपाय उपयोगी पडतात त्यामध्ये आहे रेकी हिलिंग, म्हणजेच ऊर्जेचा प्रवाह संतुलित करतो. विशेषतः जे आपले क्राऊन चक्र आहे, 7 चक्रापैकी जो एक चक्र आहे क्राऊन चक्र, सहस्त्रहार चक्र ज्याला म्हणतात, त्यावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही थोडंसं यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला त्याच्याबद्दल देखील माहिती भेटेल. तसं आपणही प्रेझेंट करण्याचा लवकरच प्रयत्न करू. साऊंड हिलिंग पण आहे, ज्याच्यामध्ये 432 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आणि 528 हर्ट्जची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती विशेष फ्रिक्वेन्सी असते. ती म्युझिक मेंदू शांत करत असते. झोपेसाठी थेटा बायनोरल बीट्स वापरले जातात. याच्याबद्दल तुम्हाला माहिती इंटरनेटवर, यूट्यूबवर अजून खूप प्रमाणात जास्त भेटेल. जे काही म्युझिक्स किंवा जे काही आहेत. गायडेड योगा निद्रा म्हणजे ध्यानात्मक झोप एक प्रकारची अभ्यासपूर्वक झोप आहे. यामध्ये कॉन्शियसनेस प्रकारे झोपेच्या पातळीवर नेतात पण अलर्ट ठेवतात. डॉक्टर व मानसोपचार तज्ञाचा समावेश गरजेचा आहे. जेव्हा फिट्स वारंवार येतात, अंग थरथरते, श्वास अडतो, स्मृती जाते, झोप अडते
किंवा झोपेत घाबरून जाग होणे. निष्कर्ष, हिलिंग आणि अफर्मेशन मुळातल्या भावनिक व मानसिक तणावावर प्रभाव टाकतात. त्यामुळे झोपेवर परिणाम करणारा मानसिक ताण कमी होतो आणि त्यामुळे फिट्सची तीव्रता किंवा वारंवारता कमी होऊ शकते. मित्रांनो, हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ह्या हिलिंगच्या टेक्निक वापरताना तुम्ही एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या, पण मेडिकल याचा नक्की चालू ठेवा. हे देखील सोबत करा. धन्यवाद.